अकोला जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2026 पासून मोटारसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक. माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील रस्ते अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि गंभीर दुखापती कमी करण्याच्या उद्देशाने मोटारसायकल चालक तसेच मागे बसणाऱ्या प्रवाशांनी हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. रस्ते अपघातामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होणे हे मृत्यूचे खरे प्रमुख कारण असून हेल्मेटचा योग्य वापर केल्यास अशा दुखापती मोठ्या प्रमाणात टाळता येतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मोटारसायकल चालवताना स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करावा. अकोला जिल्ह्यातील मागील 5 वर्षांचा रस्ते प्राणांतिक अपघाताबाबतची आकडेवारी पाहता सन 2021 ते 2025 मध्ये एकूण 807 प्राणांतिक अपघात झालेले असून 883 लोक अपघातामध्ये मरण पावले आहेत. त्यानुसार 338 दुचाकी वाहन चालक यांनी हेल्मेट परिधान न केल्याने मरण पावले आहेत. 332 वाहन अकोला जिल्ह्यात 1/8/2026 पासून हेल्मेट बंधनकारक करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की हेल्मेट सक्तीमागे दंड वसूल करणे, जनतेस विना हेल्मेट मोटारसायकल चालवणे सक्ती करण्यापूर्वी आज माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय, माननीय जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तहसील कार्यालय समोर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक अंमलदार नियुक्त करून 100 पेक्षा अधिक विना हेल्मेट मोटारसायकल अकोला जिल्हा परिषद पोलीस दलामार्फत दिनांक 1/8/2026 पासून विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्या चालकांवर विशेष मोहीम घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चीफ, चाणक्य न्यूज इंडिया.